बोध घ्यावा, आत्मज्ञानाचा बोध घ्यावा. मग बोध कुठं होत असतो तर संतांच्या संगतीत होत असतो. आणि साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईचं मोराला अनुभव. मग असा अनुभव घेण्यासाठी कुठं जावं लागल? संताकडेच जावं लागणार आहे बर का. आता संतांच्या संगतीत आल्यानंतर पहिली तरी नणंद जाऊ भाऊजाई बहीण हे असं नातं होतं. पण आता नातं राहिले का? आता जिकडं तिकडं काय सगळीकडे ब्रह्म दिसायला लागलेले. कोणालाही पाहिले की काय वाटायले ते आपलंच स्वरूप असं वाटायला लागलेले. आणि ते स्वरूप कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूकडे जावं लागणार बरं का. आणि ज्ञानाच्याच गाडीत बसावं लागणार आहे. म्हणून ज्ञान गाडीत बैसले नाम ठेवीत गाडी, ज्ञान गाडीत बैसले नाम ठेवीत तिकीट तिकीट चला तिकीट दाखवा तिकीट तिकीट प्रत्येकीच्या हृदयात तिकीट आहे बरं का. कारण मद हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आपण या विवेकावर बसलेलो आहोत आणि आरूढ आहोत. म्हणून आपल्याला काय कळाले? ज्ञानाची गाडी काय आहे ती कळाली बरं का. नामरूपी तिकीट हे सुद्धा कळालं. आता तिसरे स्टेशन. हॅलो सगळे 75च्या पुढे सगळ्याला माफ करतो. भावना सगळ्यांनाच माफ करून टाकले. तिसरे स्टेशन. तिसरे स्टेशन अति गहना, तिसरे स्टेशन अति गहना, अति गहना. इथे मिळाले ब्रह्मज्ञान, येथे मिळाले ब्रह्मज्ञान, इथे मिळाले ब्रह्मज्ञान, येथे मिळाले ब्रह्मज्ञान, इथे मिळाले ब्रह्मज्ञान. येथे मिळाले आमचे नाथ महाराज म्हणाले इथं मिळाले ब्रह्मज्ञान, येथे मिळाले ब्रह्मज्ञान. सद्गुरु बालासाहेब भेटले म्हणून, सद्गुरु बालासाहेब भेटले म्हणून, सद्गुरु बालासाहेब भेटले म्हणून, सद्गुरु बालासाहेब भेटले म्हणून. म्हणून आता काय करायचंय? ज्ञानाच्याच गाडीत बसायचं, नामरूपी तिकीट सांभाळून ठेवायचं. म्हणून ज्ञान गाडीत बैसले ज्ञान तिकीट गाडीले, ज्ञान गाडीत बैसले ज्ञान तिकीट गाडीले, ज्ञान गाडीत बैसले ज्ञान तिकीट गाडीले, गाडी गावात बसले मला बाई गंमत वाटली, गाडी गंमत झाली मला बाई गंमत वाटली, गाडी गंमत झाली मला बाई गंमत वाटली. झालं मारताना किती गंमत वाटली.